नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मी आता आलेलो आहे शेतात आणि बघू शकता आमच्या शेताच्या शेजारी दुसऱ्याचं जे शेत आहे त्याच्यात मस्त एकदम हिरवा कच्चा ऊस लावलेला आहे. एवढा मोठा ऊस झालेला आहे, जबरदस्त वातावरण वाटते. ऊसाचा आवाजही मस्त येत आहे. वरतून आभाळ आहे, एकदम जबरदस्त आलेला आहे, थंडगार वातावरण सुटलेलं आहे. आणि वरतं तिकडे आभाळ आहे, तिकडल्या साईडनं जोरजोरानं कडकड ओरडत सुद्धा आहे आणि पाण्याचे थेंब सुद्धा चालू आहे. आणि हे आहे माझं शेत. या शेतामध्ये अजूनही पेरणी झालेली नाही, काऊन की पाणी जसं पाहिजे तसं अजून पडलेलं नाही आहे. आजचं पाणी पडल्यावर उद्या आम्ही पेरू मस्त पूर्ण सोयाबीन. आमचं शेत बघा पूर्ण काळं काळं आहे पूर्ण. आणि इकडलं शेत बघा किती हिरवं कसं आहे. ऊस लावल्यामुळे काही याला पेरायची गरज नाही, त्याच्यामुळे काही यांना टेन्शन नाही. आणि शेतातलं वातावरण तुम्हाला सांगतो एवढं जबरदस्त राहते या टाईमचं. थंडगार वातावरण राहते, एवढी मस्त वाटते. 6-6:30च्या दरम्यान जर शेतात आलं तर अख्खी गरमी निघून चालली जाते. तशीच आता गरमी आता राहिलेली नाही, उन्हाळा संपलेला आहे. आणि थोडासा दम घेतला. आणि बघू शकता तुम्ही पावसाळ्यात जे याच्या आधीचे 10-12 दिवस होते एवढी गरमी करत होतं, एवढं गरमी करत होतं, कारण की उन्हाळ्यात संपला होता पुरा. पावसाळा लागला होता, पण 1 महिना झाला पाऊस पडला नव्हता. जरासा दुष्काळ भासला होता, कारण की पाणी यावेळेस 1 महिना लेट झालेलं होतं. पण शेवटी पाणी आलेलं आहे, सुरुवात झालेली आहे. आमच्या इकडे 1-2 ठोक झालेले आहे. आमची जमीन पुरी रेडी आहे, फक्त पेरणी बाकी आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर आम्ही सुद्धा पेरणी करणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, थंडगार वातावरण आणि हवा सुटलेली आहे जबरदस्त. ऊस बघा किती जबरदस्त हाला लागला, बघा ऊस किती मस्त हाला लागला. पण एवढा थंड हवेचा झुळूक या लागला, असं वाटायला लागलं AC पेक्षा भारी हवा. ACनं तरी डोकं दुखते, पण यानं नाही दुखत. कारण की ACच्या हवेनं एवढी थंडी हवा आहे, किती म्हणलं तर ते इलेक्ट्रिक हवा आहे, त्याच्यामुळे कसं शरीराला थोडी घातक असल्यासारखी. हे जे आहे निसर्गाची हवा, निसर्गाच्या हवेला जोरच नाही, जबरदस्त मस्त वाटते. आणि शेतात मी एकटाच नाही आहे मित्रांनो, माझी आईसुद्धा आहे. चला, माझी आई तिथं निंदत आहे, कारण की जे गांजर गवत होतं धुऱ्यावर लागलेलं वर्मावर, ते निकाल तिनं विळ्यानं पुरं उपटून घेतल्यासारखं, म्हणजे खोडून नाही घेतलं, डायरेक्ट उपटून घेतलं. हे माझा थैला इथं राहिला होता, आता हे घेतला. आता आपण जाऊ आईकडं. मित्रांनो, आता मी चाललो तिकडे, काऊन की मी इथं आईपाशी आलो होतो, आई इथं आहेच नाही. आता आई गेली आहे तिकडं कवठीच्या झाडापाशी. आता तिथं जाणार आहो मी. आणि आताच मला फोन आला होता घरून की गावात जास्त पाणी सुरू आहे, पण इकडं अजून पाणी आलं नाही, पण पाणी येण्याचे चान्स जास्त झालेले आहे. त्याच्यामुळे आता मी चाललो घरी आईला घेऊन डायरेक्ट. आणि तुम्ही बघू शकता आमच्या शेतातले हे 2 झाडं बघा किती सुंदर दिसते. हे आमच्या शेतातले एकदम माझ्या आवडते झाड आहे. एवढे जवळ याचं प्रेम बघा किती आहे. बघा किती मस्त जवळ आहे आणि जबरदस्त हवा सुटलेली आहे. एवढं मस्त आहे हे झाडं. तर मित्रांनो, हे जे माझ्या मागची झाड आहे, हे आहे जांभुळीचे झाडं. आणि हे मस्त जवळ उभे आहे, एवढे जबरदस्त उभे आहे, असं वाटते त्याच्यात कितीकच प्रेम आहे. असेच राहावे बिचारे, हवा पाण्यानं तुटावं नाही बस. तर आता मी चाललो आईजवळ. आई गेली पुढं, बहुतेक गाडीपाशी गेली असणार. आता तिथंच जाणार डायरेक्ट मी. ते माय बाबा चालले तिकडे डबल वापस, झोरा राहिला म्हणते. तर मी आता आलो आईपाशी. हे आहे आई. मी तिथं पाहायला गेलो, तू इकडं आली. म्हणलं कशी झाली, दिवसभर होती उन्हात आणत, म्हणून अशी झाली आहे. तर आता आम्ही चाललो घराकडे. अंधार होत आहे आणि वातावरण खराब झालेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही चाललो आता घराकडे. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो, आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करजा. आणि व्हिडिओ आवडले असल्यास कमेंट करजा, आणि कमेंटमध्ये काय आवडलं ते नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला जय महाराष्ट्र, जय शिवराय, बाय बाय.